लोकसभेची निवडणूक काही दिवसांवर आल्यानं महायुतीची महत्त्वाची बैठक शुक्रवारी साताऱ्यातील शासकीय विश्रामगृहावर झाली आहे। यावेळी युतीतील घटक पक्षांचे प्रमुख नेते सहभागी झाले होते। तसेच यामध्ये साताऱ्यात रविवारी होणाऱ्या महामेळाव्याचे ठिकाण ठरवण्यात आले। तर बैठकीनंतरच्या पत्रकार परिषदेमध्ये सातारा आणि माढा मतदारसंघात महायुतीचाच खासदार निवडून आणण्याचा निर्धार करत एक प्रकारे युतीने निवडणुकीचे रणशिंगही फुंकलेत। सातारा शहरामध्ये दिनांक 14 जानेवारीला महायुतीचा मेळावा होणार आहे। या मेळाव्याच्या तयारीसाठी महायुतीतील घटक पक्षांची बैठक शासकीय विश्रामगृहावर झाली आहे। या बैठकीला पालकमंत्री शंभूराज देसाई, खासदार उदयनराजे भोसले, रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले, जयकुमार गोरे, दीपक चव्हाण, भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, राष्ट्रवादी अजित पवार गट जिल्हाध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, शिवसेना शिंदे गट जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव, रिपाई आठवले गट जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, तसेच भाजपचे विक्रम पावसकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, माजी कृषी सभापती शिवाजीराव शिंदे, भीमराव पाटील यांच्यासह घटक पक्षातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते।